राष्ट्रवादीच्या सुहास कदम, उमेश पाटील यांच्यावर 5 कोटीचा अब्रू नुकसानाचा दावा. खोटे व बदनामीकारक आरोप करून पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते सुहास कदम व उमेश पाटील यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानाचा दावा दाखल केला आहे. सुहास विजय कदम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर अध्यक्ष तर उमेश सुरेश पाटील हे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष व पक्षाचे मुख्य प्रवक्ते आहेत. 1 जून 2024 रोजी दोघांनी गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर 10 जून पासून पूनम गेट येथे आमरण उपोषणही करण्यात आले. उपोषण स्थळी लावलेल्या बॅनरवर गायकवाड यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. हे आरोप खोटे व जाणीवपूर्वक करण्यात आल्याने आपली सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा मलिन झाल्याचा दावा गायकवाड यांनी न्यायालयात केला होता. दाव्यासोबत त्यांनी आपल्या पोलीस सेवा काळातील पुरस्कार, प्रशस्ती पत्रके व कामगिरीची पुरावेही सादर केली आहेत. या प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकीय व पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे. यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे अशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता, त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया, पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत. हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, परंतु त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही. त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे.